मन आता मळलेली अशी समई आणलेली आहे बघा। आता आपण तुम्हाला ही चकाचक करून दाखवतो आपल्या पद्मावती स्प्रेनी। ही बघू शकता, ही जुनी आहे पहिली। ओके, आता बघा मामान स्प्रे घेतलेला आहे। हा पद्मावती स्प्रे आहे। मामा काय करायचं आता? आणि हा स्प्रे पूर्ण मळलेली आहे ही समई, त्याला स्प्रे मारून चांगला ब्रशनी घासायचा आणि घासल्याच्या नंतर पहिला स्प्रे कर। हा स्प्रे असा करायचा आहे। हा बघा, हा असा स्प्रे केल्याच्या नंतर हा स्प्रे करतोय मी। हा स्प्रे करून त्याला पूर्ण असा ओला चिंब करायचा आणि नंतर ब्रशनी घासायचा। ओके, ते लाव। हा ब्रश आहे, आता नवीन ब्रश आणायचा आणि ह्याला पूर्ण घासून घ्यायचा। घ्या, घासा चांगली चकाचक चकाचक करायचं। असा घासल्याच्या नंतर ओके, त्याला पूर्ण पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर कोरड्या कपड्याने स्वच्छ एकदम साफ करून घेतल्याच्या नंतर ती चमक कायमस्वरूपी राहणार। ओके, ही साइड दाखवा, ही साइड बघा कशी आहे। खाली इकडे बोला मामा घासतात ते बघा कशा चमक आपल्याला लोकांना दाखवायचं आहे की एकदम गोल्ड होते। गोल्डच होणार ते आता। चमत्कार आहे, मग क्वालिटी चांगली आहे त्याची। बघा कंप्लेंट नाही येणार लोकांची। कशी कंप्लेंट? चांगलं आहे, आणि बरं याचा वास पण एवढा घाण नाही, चांगला आहे याचा। वास नाही आहे एवढा। याचं काय काय लोक बोलतात त्याला वास बेकार येतो वगैरे, पण तसं नाही आहे, याचा वास चांगला आहे। फक्त एक नवीन ब्रश घ्यायचा, नवीन ब्रश करून चांगला चकाचक करायचा। मोर पण आता चमकायला लागलाय बघा। मन लावून एकदम मामा तू करतोय सगळं। आपलं कामच असं, प्रत्येक ठिकाणचं काम। काय बोल बोल, काम मन लावून केल्याशिवाय प्रत्येक काम जो असतं तो स्वच्छ आणि चांगला होत नाही। मनापासून करा, मनापासून करायला पाहिजे कुठलंही काम असो। कुठलाही काम असो, कामामध्ये कधी लाज धरायची नाही। लहान असो मोठा असो, प्रत्येक कामच असतं हे। बाकी तुझ्याकडनं शिकण्यासारखं आहे आणि लोकांकडला पण शिकायला पाहिजे। कुठलंही काम बारीक नसतं, जे काम असतं ते मोठंच असतं। पण आता हे बघ ना कशी होती, एकदम काळपट आणि एकदम कशी झाले चकाचक एकदम। आणि हे किती वेळ तरी टिकते याचं पॉलिश मामा? याचं पॉलिश 2-3 महिने काय बघायला नको? 2 ते 2.5 महिना अजिबात काय बघायला नको, अजिबात नाही। हीच जर तुम्ही पॉलिशला घेऊन गेलात तर त्याचे पॉलिशचे कमी कमी 500, 300, 400 रुपये तर नक्कीच घेतील। होय होय, बरोबर ना? बरोबर। हा, तो लिक्विड पण दाखव मध्ये पुढे ठेव म्हणजे लोकांना दिसेल हे काय आहे। नाव पद्मावती। ओके, हे बघ इथे पण जरा दिसतंय हे चकमक। वा, आता धुवशील? आता धुवणार तिला। म्हणजे बारीक बारीक काळे काळे डाग होते ते पण गेले सगळे सर्व झालं। मग जास्त स्प्रे मारून तिला हाताने घासला पाहिजे, ब्रशने घासला पाहिजे। बस, आता आम्हाला दाखव, कोण दाखव चला। 350 हे दादा पद्मावती स्प्रे आहे। याची काय किंमत आहे? 140 रुपयाला आहे। हे सध्या ट्रेंड मध्ये आपल्याकडे गुरुकृपामध्ये। आणि आता कसे गणपती वगैरे आलेत ना, गणपतीला अशा समया वगैरे असतात जुन्या, वर्षातून एकदा काढणारी लोक असतात, मग काळे पडले तर मग साफ करायचं आहे तर हे पद्मावती स्प्रे किंवा धारा लिक्विड एकदम कामाचं आहे, एकदम फर्स्ट क्लास। आणि हे धुवून झाली एकदम, बघ कशी एकदम चकाचक झाली। आणि धुतल्यानंतर याला चांगल्या सुक्या पडक्यात पुसून घ्यायची मावा, बरोबर की नाही? ते पाण्यात हे बालदीत बुडवलीस तरी चालेल चांगले। ते घे, आंघोळ घाल तिला एकदम मस्त पैकी छान छान। बघू शकता तुम्ही, रिझल्ट बघा। आणि सुका हा हाय हाय हे लिक्विड आमच्याकडे आतमध्ये दुकानात मिळतं, आतमध्ये भेटतो। हे गुरुकृपा म्हणून आहे दुकान बघा,
या पुसा आता मामा. हे बघा ही हे बघा आता चमकवले जे डेमो चालू आहे. लोक म्हणतात तुम्ही नवीन वाली दाखवताय पुसून. डेमो दाखवतोय आम्ही लोकांना. बाबा बघा एकदम काळपट होती. नवीन आहे पण ती 1 वर्ष ठेवल्यामुळे तिच्यावर धूळ बसलेली आहे. हा हे 140 रुपयाला. हे 140 रुपयाला आहे. हे 200 रुपये. नाही हो त्याला स्प्रे करावं लागतं. एक थेंबनी कसं टेमनी काय ताई ते काय ऍसिड आहे काय? हा चल 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 ऍसिड नाही. घ्या घ्या चला अजून आता याला चांगलं सुक्या पण काय जेवढं पटकन होते. भालचंद्र महाराजांची मूर्ती आहे. चला ओके. नाही 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 बस दाखवा आता आम्हाला सगळी एकदा तर मूर्ती. समई बघा एकदम गोल्ड झालेली आहे. आज स्प्रे तुम्हाला हवा असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गल्लीला अवश्य भेट द्या. काय मामा बोलशील बोला. हे स्प्रे तुम्हाला पाहिजे असेल पद्मावती हा. तर गणेश गल्ली गुरुकृपा भंडार आमचं दुकान आहे. त्या दुकानात येऊन घेऊन जाऊ शकता तुम्ही. धन्यवाद. चल थँक्यू व्हेरी मच. गणपती बाप्पा मोरिया. मी इकडेच राहते लालबागला. मी नेहमी यांची दुकानात काही ना काही घेत असते. आता सहज मी बघितलं ते समय क्लीन करत होते आणि माझ्या घरी पण 1.5 फूटचे बाप्पा आहे सेम असेच माझे दादूचे आणि मी नेहमी घेऊन जाते. पण हा थोडा मला वेगळा वाटला आणि खूप चांगला वाटला. तुम्ही ते बाय करताय तुम्ही पण घ्या. आता बाप्पाची सगळी तयारी चालू आहे ना मग तुम्ही पण तयारी करा. धन्यवाद. आता तुम्ही ही समई कशी आता एकदम चकाचक आणि फर्स्ट क्लास झालेली आहे. आणि या बाबांनी समोर घासताना बघितलेली आहे यांना पण. हां बघा ओके धन्यवाद. स्प्रे करताना बघत हां हो हो हो